आणि जसं बांगलादेशामध्ये इस्कॉनचं मला खरं म्हणजे आश्चर्य वाटलं, संतापही आलाय की दोन बातम्या, कदाचित ही मंदिरं एवढी महत्त्वाची नसतील त्यांच्यासाठी, पण ही कालची बातमी आहे सकाळमधली. सिडकोचा डोळा, हे कुळांचे भूखंड कोणाला मिळणार? आता सध्या भूखंड कोणाला एकालाच मिळत आहेत, तर हा सुद्धा भूखंड जो आहे सिडकोचा, हा सुद्धा त्यांनाच जाणार आहे का? आणि मंदिराचा जो काही भूखंड आहे तो त्यांना जाणार आहे का? दुसरं आज सामनाची बातमी आहे, ही सुद्धा मोठी बातमी आहे. गेल्या 80 वर्षापासून दादर रेल्वे स्टेशनच्या इथे असलेलं हमालानी बांधलेलं, जो हमाल कष्ट करतो त्या हमालानी बांधलेलं मंदिर गणपतीचं आणि हनुमानाचं हे भाजप सरकारने त्याला नोटीस पाठवली. ती नोटीस माझ्याकडे आहे की तुम्ही रेल्वेच्या जागेवरती अतिक्रमण केले 80 वर्षापूर्वी. 80 वर्षापूर्वीचं मंदिर हे पाडायला निघाले. मग तुमचं कुठे हिंदुत्व? कसलं हिंदुत्व आहे तुमचं? आम्हाला तुम्ही जेव्हा प्रश्न विचारता तुम्ही हिंदुत्व सोडलं का, मग तुम्ही काय सोडलेलं आहे आत्ता? ना तुम्ही आमच्या इथली मंदिरं वाचू शकत, ती तुमच्याच राजवटीमध्ये रेल्वे प्रशासन पाडतंय. सरकार आणि राज्य सरकार ढिंब आहे. सिडकोच्या मंदिरावरती कोणाचा तरी डोळा आहे, त्या जमिनीवरती. बांगलादेशामध्ये मंदिर जाळलं जाते, हिंदूंवरती अत्याचार होत आहे, तरीसुद्धा गप्प बसणाऱ्यांचं हिंदुत्व नेमकं त्याची व्याख्या आणि त्याचा आकार उकार तरी काय आहे, हे मला एकदा त्यांच्याकडनं उत्तर मिळायला पाहिजे. म्हणून मी आज तुम्हाला सगळ्यांना बोलवलं, कारण त्यांना आम्ही रितसर भेटीची मागणी केली होती, ती त्यांनी दिली नाही. म्हणून नाईलाजाने मला आपल्या माध्यमातून त्यांना हा प्रश्न विचारायला लागतोय. पहिल्यांदा हिंदू आणि मग नेशन मिशन इलेक्शन आहे, ते त्यांना फक्त इलेक्शन पुरतंच त्यांचं हिंदुत्व बाकी आहे का? हिंदू त्यांना फक्त म्हणजे नुसती मतं नाही आहेत, हिंदूंना भावना आहेत. त्याच्यामुळे वन नेशन इलेक्शन वगैरे ज्या काही गोष्टी आहेत, ह्यांचं हिंदुत्व हे फक्त इलेक्शन पुरतंच मर्यादित आहे का? हा सुद्धा प्रश्न आहे की हिंदू राहिले फक्त मतांपुरते, एवढंच त्यांचं हिंदुत्व आहे का? तर त्याच्यावरती त्यांनी बोललं पाहिजे. हो, तसंच माझं म्हणणं आहे की यांचं हिंदुत्व हे मतांपुरतं आहे. फक्त हिंदूंची मतं पाहिजेत, त्यांना भयभीत करायचं, त्यांना घाबरवायचं, त्यांची मतं घ्यायची आणि आल्यानंतर स्वतःच त्यांची आता मंदिरं पाडायला निघालेत ही लोक. मग यांचं हिंदुत्व कुठे? आता कुठे गेलं यांचं हिंदुत्व? म्हणजे आता मंदिरं कुठे सेफ आहेत? अगदी बांगलादेशात पण नाही आणि आपल्या मुंबईत पण नाही आहेत. म्हणजे एक आहे तो सेफ आहे, ते कुठे मंदिरं कुठे सेफ आहेत? सर, फडणवीसांनी आताच एक विधान केलेलं आहे. त्यांनी म्हटलेलं आहे की 25 कोटी लोकांना गरिबीतून बाहेर काढलंय, हे हिंदू इकॉनॉमीचं खरं तर मॉडेल आहे. कालचीच एक बातमी आहे की महाराष्ट्र देशामध्ये बेकारीत नंबर 1 वर आहे. ही कालची बातमी आहे. आता त्याच्यामध्ये हिंदू आहेत की नाही हे कल्पना नाही, पण मी फडणवीसांना आता याच्यात घेतच नाही, कारण बांगलादेशाचा मुद्दा आहे आणि फडणवीसांना याबद्दल घेणार आहे की आपल्या मुंबईतलं मंदिर जे 80 वर्षापासूनचं हनुमानाचं मंदिर आहे, हमालानी कष्टाने बांधलेलं आहे, तिथलं झाड बीड त्यांनी छान व्यवस्थित ठेवलेलं आहे, असं मंदिर पाडण्याचा फतवा निघतोय रेल्वे खात्याकडनं. तेव्हा फडणवीसांचं हिंदुत्व काय करते, भाजपचं हिंदुत्व काय करते? आता ती बातमी आहे ती नीट बघितली पाहिजे, कालची का परवाच्या सकाळमधली आहे की सिडकोच्या मंदिराच्या भूखंडावरती सुद्धा डोळा आहे, सिडकोचा डोळा आहे मंदिराच्या भूखंडावरती. रामाचं मंदिर उभं करताना राम भक्त हनुमानाचं मंदिर तोडताय. नाही, पण उद्धवजी त्या मंदिरासंदर्भात तुमची भूमिका काय आहे? कुठल्या वाचवण्यासंदर्भात तुम्ही काय करणार? माझ्या आता मला नाही, आता असं आहे ना, प्रशासनाला तुमचा सांगतो तुम्हाला. नाही नाही नाही, आम्ही काय फक्त इशारे देत राहायचं? ईव्हीएमचा निकाल काय, ईव्हीएम द्वारे त्यांनी निवडणूक जिंकलेली आहे ना, अधिकार त्यांना दिलेत, अधिकार त्यांना दिलेत. मग एवढंच जर का असेल तर का बसता तुम्ही? मग माझं हेच म्हणणं आहे ना की तुमचं हिंदुत्व, हिंदू म्हणजे फक्त मतं आहेत का? हिंदुत्व म्हणजे फक्त मतांपुरतं बाकी आहे का तुमचं? मग कसलं तुम्ही कटिंगे बटिंगे वगैरे करताय? कशाला करताय? कशाला हिंदूंना घाबरवताय? नाही, पहिलं मला त्यांच्याकडनं उत्तर. नाही 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 नाही, मी आता याच्याबद्दल काही बोलणार नाहीये, कारण एकदा ह्याच्याबद्दल, ह्या निर्णयाबद्दल, निवडणुकीच्या निकालाबद्दल लोकांच्या मनात एक धक्का आहे. जर का त्यांना असं वाटत असेल की लोकांनी खरंच त्यांना मतं दिले, तर पहिले त्यांची जबाबदारी आहे, ते काय भूमिका घेत आहेत त्याच्यावरती माझी भूमिका राहील. पहिलं हे मी तुमच्या माध्यमातून या राज्य सरकारच्या आणि मोदींच्या सुद्धा लक्षात आणून देतोय की बांगलादेशात हिंदू सुरक्षित नाही आहे, माझ्या राज्यामध्ये
हिंदूंची मंदिरं पाडली जात आहेत. अशा वेळेला ज्या हिंदूंच्या मतांवरती तुम्ही निवडून आलात त्या हिंदूंची मंदिरं वाचवण्यासाठी तुम्ही काय करणार आहात हे मला पहिले त्यांच्याकडनं उत्तर तर येऊ द्या.